नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. टेलिग्रामवर ना परत एक ते कोणीतरी वात्रटपणा केलेला आहे. आघोरी आनंद मिळवण्यासाठी म्हणा का बळजबरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं परत रक्त पिण्यासाठी ना ते टेलिग्रामवर एक म्हणजे नगर परिषदच्या भरतीविषयी ना एक ट्युटोरियल आलेली आहे आणि ह्या वेळेस त्यांनी वेबसाईटचं ते दाखवलेलं आहे. आणि मला वाटतं मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्या वेळेस नवीन भरती येत असते ना तर त्या वेबसाईटवरती एक टॅब वगैरे येत असतो. आता यांनी ऐकलं म्हणा का कुठून काय केलं काय मी डायरेक्ट जशीच्या तशीच वेबसाईट बनवली आहे. डायरेक्ट डुप्लिकेट वेबसाईट आहे ती. ही अगोदर मी तुम्हाला काय करतो, हा एक स्क्रीनशॉट आहे जो तुम्हाला आला असेल. ठीक आहे, अगोदर मला असं वाटलं की यार हा जुना असेल किंवा फेक असेल किंवा काहीतरी असू शकतं समजा असं वाटलं मला. पण आता यांनी काय केलेलं आहे, स्क्रीनशॉट शेअर केला आणि खाली वेबसाईट पण टाकलं. तर वेबसाईट टाकल्यावर मग आपलं लगेच आपल्यातला हमजा अली मजारी जो आहे तो लगेच जागा होतो. इथं टाकलं, इथं पाहिलं सुनेत्रा पवार, म्हटलं ठीक आहे लेटेस्टमधलं आहे, ठीक आहे पाहून घेऊ. नंतर इथं पाहिलं की बाबा पदभरती पात्रता वगैरे हे आहे. मला थोडासा डाऊट आला. नंतर मग खाली आलं, खाली जाऊन हे पाहिलं मी, म्हटलं ठीक आहे बाबा हे असू शकतं, कदाचित आपल्याकडून काही चुकलं असेल. पोरांनीच मला काय केलं की याची हे पाठवली. नंतर आपण आपल्या जसं चालीरीतीप्रमाणे जे आहे तर ती वेबसाईट उघडली. वेबसाईटवर पाहिलं जवळपास 2-2.5 घंटे मी याच्यावरती पाहिलं मी की अरे हे कुठं आहे काय आहे. म्हटलं फुटरला आहे, फुटरला दिसल, म्हटलं हे वेगळं दिसतंय इथं. आणि याच्यामध्ये जर पाहिलं हे वेगळं दिसतंय. फुटर म्हणजे हा खालचा जो भाग असतो ना याला, हा फुटरचा भाग वेगळा आहे आणि याचा पार्ट वेगळा आहे. ठीक आहे, म्हटलं यार आपण आता ही जी वेबसाईट पाहतोय ही तर ऑफिशियल वेबसाईट आहे. ठीक आहे, ही जी आहे ना ऑफिशियल वेबसाईट आहे. आता ऑफिशियल वेबसाईट कोणती आणि डुप्लिकेट वेबसाईट कोणती ते पण समजून घ्या. हे माझ्या मागे नाही आहेत, हे मला खोटं ठरवायसाठी नाही आहे. ज्या वेळेस नगर परिषदची भरती झाली होती ना, नगर परिषद जिल्हा परिषद तलाठी एकाच वेळेस भरती आल्या होत्या आणि आयऱ्या गैऱ्या गल्लीतल्या ही अकॅडमी असेल ना तर त्याचे असे लाखोनं त्याचा बिझनेस झाला होता. मग ते दिवस त्यांचे परत यावे याच्यासाठी भ्रम आणि गोंधळ निर्माण केल्याशिवाय येणार का ते नाही. मग आता हे जे सध्या वातावरण चालू आहे ना हे फक्त पोरांसाठी भ्रम आणि काय आहे गोंधळाची परिस्थिती करायची आहे. पण आता महाराष्ट्रातले पोरं हुशार झाले आणि सगळ्यांना कळलं की बाबा आता आकृतीबंध आल्याशिवाय जाहिरात येत नाही. ठीक आहे, आणि आकृतीबंध तर याचा नाहीच आहे समजा. पण आता याच्यात मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आपण की बाबा 6 ऑक्टोबरपर्यंत तर याचा काय येणार नाही, जाहिरात येणार नाही. मग आता ठीक आहे, आता याच्या पुरतं पाहूया खरी वेबसाईट कोणती आणि खोटी वेबसाईट कोणती कशी ओळखायची ते सांगतो. शासनाची जी वेबसाईट आहे ना तर तिथं काय लिहिलेलं असतं gov.in. gov.in जेवढ्या जिल्हा परिषदच्या ज्या वेबसाईट आहेत ना तर त्याचं NIC.in असतं. कारण नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर हे नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र हे यांनी जे आहे ना सगळ्या वेबसाईट ज्या आहेत ना तर त्या बनवलेल्या असतात. जिल्हा परिषदच्या असेल तर NIC.in म्हणजे शासनाची, आणि जर इथं gov.in असेल तर ती शासनाची. या आता ही आली डुप्लिकेट वेबसाईट. ज्या हरामखोर भामट्याने ज्या अकॅडमीवाल्यांनी जी बनवली असेल ना तर ती ही वेबसाईट आहे ulbdataportal.in. .in कधीही कोणती शासनाची वेबसाईट नाहीये सध्या तरी नाही. अगोदर होत्या समजा थोडासा, पण आता नाही आहे. .inचा घेतला यांनी. आता इथं होमवर क्लिक केलं की नंतर मग यांनी आता हे काय केलं, फोटो वगैरे टाकले आणि स्टॅटिक वेबसाईट जसं 4थीचा पोरगा 2-4 व्हिडिओ पाहून जसं वर्डप्रेसनं वेबसाईट बनवलं ना तशी वेबसाईट बनवलेली. तुम्ही सुद्धा जर का 10-5 व्हिडिओ पाहिले ना तर तुम्हाला अशी वेबसाईट बनवता येईल. काय आता हे, आणि याच्यावरती यांनी काय केलेलं आहे की राईट क्लिक जो आहे ना, राईट क्लिक डिसेबल करून टाकलेला आहे. राईट क्लिक म्हणजे काय पहा, आता इथं जर समजा मी क्लिक केलं, ठीक आहे, इथं जर क्लिक केलं ना तर मला इथे इन्स्पेक्ट करता येतं की ह्या वेबसाईटचा डेटा वगैरे कुठला काय. माझं थोडंसं कम्प्युटर सायन्स पण झालेलं आहे. हे जे आहे ना तर हे इथं सोर्स वगैरे जे आहेत ना तर ते सगळे कळतात की बाबा इथले प्लग इन कोणकोणते आहेत काय काय आहेत हे सगळं डिटेल इथं चेक करता येतं. ठीक आहे, पण या वेबसाईटवरती या हरामखोरांनी काय केलेलं आहे की इथं त्यांचं राईट क्लिक जे आहे ना तर ते बंदच केलेलं आहे. आणि आपला जो स्क्रीनशॉट तुम्हाला जो शेअर केला गेला ना तर तो हा इथं आहे. बघूया तो पण पाहूया. महाराष्ट्र, आता इथं त्या इंग्लिशमध्ये केलं, ठीक आहे, हे मराठी करतो मी. फक्त पट्टे चेंज करायचं काय, ठीक, परत येऊ द्या. आता ही जी वेबसाईट आहे ना हे इथं सिलेबस 3/2/2026 हे दिलेलं आहे महाराष्ट्र. आता हे मराठीतून येऊ द्या. हे थोडंसं एक तर वेबसाईट इतकी ढिल्ली आहे ना की काय काय CDN वगैरे लावा रे. जर तुम्ही पाहत असाल हॅकर फिकर कोणते जे लोकांना येड्यात गिनती काढणारे लोक आहे ना, CDN लावा, याची पेज स्पीड चांगली करा जेणेकरून गुगल सर्च रँकमध्ये येईल, लवकर वरती तरी येईल.
लोकांनी जर सर्च केलं समजा की नगर परिषद ऑफिशियल वेबसाईट 1 नंबरला तर तुमची येऊ शकत नाही, पण टॉप 10 मध्ये तर यायला पाहिजे. त्यासाठी काहीतरी करा. तुम लगे रहो तुम्हारी साईड से, मैं मेरी साईड से लगा रहूंगा. ठीक आहे. हे पहा आता हे इथं पदभरतीमध्ये इथं काय केलं त्यांनी, स्क्रीनशॉट काढला. इथं जर क्लिक केलं, हे असं ही अशी छोटीशी इमेज ओपन होती. आपल्याला असं वाटतं की अरे यार काहीतरी आपल्या इंटरनेटचा प्रॉब्लेम. अरे हे काहीच नाही आहे तिथं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना हे इथं आणि हे AA, AAA, अरे असे AAA वगैरे अशा पोस्ट असतात का रे ऑफिशियल वेबसाईटवरती. काहीही करायचं, काहीही नाही, फक्त लोकांना फक्त मूर्खात काढायचं. अरे सुधरा अकॅडमीवाल्यांनो, तो दिवस दूर नाही आहे. तुम्ही जर बाहेर निघले ना तर लोक चपलाने मारतील, लोक सोडा तुम्हाला, पोरं पहिले मारतील तुम्हाला. इतक्या तुमचा पैशासाठी आणि पोरांचं काय कल्याण करणार तुम्ही. चीड येते मला ह्या गोष्टीची कधी कधी. आणि मला तर असं वाटतं की ह्या असे एक्सपोज व्हिडिओ करू ना माझं तुमच्या जी निगेटिव्हिटी ना तर ती माझ्या ट्रान्सफॉर्म व्हायची. खरं बोलायची हिंमत ठेवा, थोडीशी खरं सांगायची हिंमत ठेवा आणि खरं करा. विद्यार्थ्यांचं काय आता, ठीक आहे आता काय बोलू आता. चला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.